चला तर हे बघा, हे सगळे जे लोक आहेत हे सगळी माझी ह्या मावशीची फॅमिली आहे, जे की खूप चांगले लोक आहे, जे सगळे एकत्र येतात, ते गप्पा मारतात, ते बसून सगळ्यांना एकमेकांना वेळ देतात. असं आपण शहरामध्ये सगळ्यांना एकमेकांना तर टाईम देतच नाही, कोणी सगळं आपापल्या लाईफमध्ये बिझी असतात. पण गावाकडे अजूनही ही प्रथा आहे की लोक एकमेकांच्या घरी येतात आणि बसतात, गप्पा मारतात. तर खरंच लोकांमध्ये, शहरामध्ये पण लोकांनी असं करायला पाहिजे, एक दुसऱ्यांच्या घरी येऊन बोलायला पाहिजे, बसायला पाहिजे. पण शेजारच्या लोकांना देखील माहीत नसतं की बाजूला कोण राहतं आहे. तर आपण कुठे ना कुठे हे सगळं काही जे हरपतं आहे ते सगळं मोबाईलमुळे. मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट पण आहे. आणि मोबाईल म्हणजे लोकांनी त्यातनं चांगलं शिकायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये भरपूर काही शिकण्यासारखं आहे. पण लोक मोबाईलमध्ये व्यस्त झालेले आहेत, आपल्या लाईफमध्ये बिझी झालेले आहेत आणि लोक एकमेकांना बोलण्यात वेळ पण देत नाही. आता बघा, हे सगळे लोक जे आहे ते शेजारपाजारचे नातेवाईक आहे, बाजूचे लोक आहेत, पण येऊन बसतात, विचारतात कोण आलं आहे घरी तुमच्या पाहुणे, असं विचारायला येतात. तर हे प्रेम असतं जे की अजूनही जिवंत आहे आणि ते गावाकडे आहे, नक्की शहर आहे, शहरात अजूनही नाही आहे. तर मी तर अपेक्षा करते, हाय हॅलो कोणतरी हाय करते लाल ड्रेसवाली, तर ती आहे प्रणाली. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बकरी ए किती भारी गौरी, जागा तिला हातला काय नाही करत गौरी, मारत नाही बकरी, मारत नाही बेटा. हा किती भारी, मी आवाज नाही करणार ती. ए नको मारू नको बेटा. टाकल मी गायचं. हा चला, कुठून जायचं, चला चल तू घेऊन. अरे बापरे, चल पुढे चल तू. हा याला या बकऱ्या कशा बसल्या गौरी, बकऱ्यांचा वास किती भारी येतो ना. हा बकऱ्या मस्त बसलेल्या आहे इकडं, खरंच किती मस्त उभी बघते तिची, किती भारी बसले ना विचार्या. खरं ना, त्यांना किती मस्त जीवन आहे. बकरी पाहिजे, अंधार आहे का. आम्ही मुलींना घेऊन जातोय उसाचा रस प्यायला किंवा आईस्क्रीम खायला. ते ज्या पुढं चालले आहेत तुम्हाला मी बॅक करून दाखवते कॅमेरा. तर पोरी चाललेले आहे, हे बघा, हे सगळं ग्रुप आहे आमचा. तर आम्ही सगळे जातोय आता उसाचा रस आणि आईस्क्रीम प्यायला. लांब आहे का अजून रेखा, लांब आहे अजून नाही. पाणीपुरी खा, कुठे ममता पुरी खाता, पाणीपुरी. पाणीपुरी ज्याला खायची त्याने खा. आणि नाही गौरी नको खाऊ. गौरी गौरीच तर म्हणते आहे. गौरी पाणीपुरी खाशील, घसा खराब होईल ना बा. भारी लागते ते, मग खा बाबा. खा. मी पण नाही खाता, चालेल ती पाणीपुरी. खाणाऱ्या पोरी यांच्यामध्ये आहे गौरी. मावशी नाही म्हणते, आईस्क्रीमचा डबा खायचा, आईस्क्रीम खाणार आहे मावशी. इथे पाणीपुरी आहे. गावाला पण चांगली पाणीपुरी मिळते. म्हणजे कशी होती बेटा? वेगळी होती, म्हणजे तिखट पण नव्हती आणि गोड पण नव्हती. आणि म्हणजे आपल्या इथं चांगली. आम्ही इथे नारळ पाणी प्यायला आलेलो आहे. आता हे आहे फळांची दुकानं.
इथे गावाला काहीतरी 30-40 रुपयाला नारळ पाणी. भैया कितने काय नारियल पाणी? 60ला आहे. खाण्यावाला द्या ना. एकच गौरी, एकच ना घेतला. गौरीला नारळ पाणी पाजते कारण की गौरीला आलेला आहे ताप थोडासा. तर गौरी आता थोडंसं नारळ पाणी पिलं तर तिला बरं वाटेल म्हणून म्हटलं नारळ पाणी पी. तिने काहीच खाल्लं नाही आहे. प्रणालीला व्हिडिओमध्ये यायचं आहे पण व्हिडिओत येऊ शकते प्रणाली. ये बोल ना, बोलायचं तर बोल ना. हाय हेलो गाइस, कैसे हो आप सब? कैसे हो आप? बस फैजपुर का वातावरण अच्छा लग रहा है. माझ्यावरचं तीच बोलते बघा, खूपच छान बोलते. बोल, छान बोलते. नाही आम्हाला आईस्क्रीम खायची. नाही तिला ताप आला तर मग भयानक ताप येतो. आणि वर्षभर आपलं महिनाभर तिने ताप काढला होता पंजाबहून आलं तर. नारळ पाणी असं जरुरी नाही की आपणच प्यायला पाहिजे, कधी पण प्या, चांगलंच असतं आपल्या शरीरात. हिला पटत नाही माझं बोलून. पटत नाही. हा नाही पटत आहे. नाही असं नको बोलू, लोक तुला कमेंट करून विचारतील गाडी इकडे सुट्ट्या नाही राहत ना बाई. मुलगा आहे ना माझा घरी, सासरा आहे. ऐक रेखा, तुला खरं सांगू का, अशी गावाकडची घर आहे. गावाला लोक अशी टेरेसवरती येऊन झोपतात. चांगलं आहे म्हणजे आपल्याला आपल्या चप्पल जाऊ शकत नाही, टेरेसवरती बसू शकत नाही, झोपू शकत नाही. तिथे गावाला असं बिंदास टेरेसवरती येऊन झोपू शकतो आपण. छान आहे, चांगलं वाटतं मला. अशी घर आहे बघा. अशी घर आहेत सगळे लोक आपापल्या टेरेसवर झोपतात. चला खाली जाऊया. खाली जाण्यासाठी फोन ठेवावा लागेल. मला सांगितलंय माझ्या भावाची लेक, ही माझी मोठी आई आहे आणि ही मावशी आहे. तसं तर तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं दाखवलं, हिला दाखवलंच आहे. ही काकू आहे माझी जी खाली झोपली. तिथे पाठीमागं गौरी बसलेली आहे. ही चुटकी आहे, दीपाली नाव आहे. दीपिका नाही का? दीपिका आणि मी एक हिरोईन आहे. होती आता इथं शूटिंग चालू. दिव्या आणि हा वच्छला लोखंडे. उंगली करायला गोऱ्या गोऱ्या दिसताय ना खाली, माझी आत्या आहे. किती गोरी दिसते बघ ना, है ना आई? आत्या घेतली ना तिला. माझा चष्मा दिसला, ठेवला हातान तो. नाही कुठे पिंकी? असा हा आमच्या गावच्या घरचा. हे बघा सगळं आजूबाजूला शेती आहे आणि जवळजवळ जंगल सारखंच आहे सगळं. इथं सगळे लोक पाहुणे झोपलेले आमचे. दूरपर्यंत तुम्ही बघणार ना, इकडं शेतीच आहे. हे बघा काय आवाज आला ग? ते फेकलं मी. किती डेंजर आहे ग यांच्या इथं पावसाचं. कधीचे पक्षी कौ कौ करतात.
साप असतील इथं. असतील म्हणजे असतील, तो गेला असेल ना बाई तो मोठा, तोच फिरत असेल इथं. हो ना, तो आहे म्हणजे त्याची जोडी लावी आहे. एक तर थोडी असणार आहे काही. एवढे किती चांगलं आहे ते पण क्लिअर आहे ना, चांगलं वाटतं. काय काय नीता, हे घर तर काही दिसत नव्हतं, आता कुठून आले 2 घर? हे घर तर दिसत आहे का? मला आम्हाला माहित ना आहे घर ते काय. तिथे 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 बाजूला आहे, एका बाजूला आहे, तिकडे पण लांब लांब आहे. कशी काय लोक राहतात ग बाई इथं? ते 5 घर बघून येतात. सोलली का? मग बापरे, कुत्रे म्हणण्याचे दूध. तुम्हाला आम्ही बॅक कॅमेराने दाखवते की इथं चोर पण येतात. आता आम्ही एवढं सोनं घालून आलोय, नक्कीच आमच्या इथे आज रात्री चोर येतील. हे नकली चेन आहे बाय द वे, नकली नाहीये, हे 10 तोळ्याची चेन आहे. कोणी आमचा व्हिडिओ बघत असेल, 8 दिवसाच्या आत येऊन जा. ही माझी बहीण माझी मस्करी करते बरं का. हिच्या गळ्यात जे चेन आहे हे सगळं प्युअर गोल्ड आहे. ते चोरायला यायसाठी तुम्हाला खूप लांब यावं लागेल. जिथं आम्ही आलोय ते गाव तुम्हाला 7 जन्म सापडणार नाही. कारण की आम्ही ज्या ठिकाणी आलो ते खूप आउटसाईड गाव आहे आणि खूप वेगळं आउटसाईड घर आहे. जिथे त्याचं घर आहे आमच्या आत्याचं, तिथं जवळपास कोणीच नाही राहत, सगळं जंगलच आहे, सगळी शेती आहे. इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला भेटतील, वेगवेगळ्या प्रकारचे साप बघायला भेटतील, वेगवेगळ्या प्रकारचे लोक बघायला, वेगवेगळ्या प्रकारचे लोक बघायला भेटतील. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते की इथे काय आहे बघा. हे जे आहे बापरे, असं असं पूर्ण शेतच शेत, लांबपर्यंत तुम्हाला शेतीच दिसेल. जे लिंबाचे झाडं इथं भरपूर आहेत. ते जे शेत दिसते त्याच्या पुढे केळीचे बाग आहे आणि नुसते केळीचे बाग आणि लांबच लांब मोठी शेती इथे फार. आणि ह्या जंगलामध्ये तर फक्त माझी आत्याच राहते इथे. एकच बंगला आहे इथे.